सर्वांना मानाचा आणि स्वाभिमानाचा जय भीम. जोरात आवाज येऊ दे थोडा. आज येथे मोठ्या प्रमाणावर माझे भीम बांधव माझ्या भगिनी येथे जमा आहेत, उपस्थित राहिलेले आहेत. हा मोठा जनसागर बघून मला आज या क्षणी हे म्हणावंसं वाटतं की जय भीम वाले आम्ही दिवाने निळी आमुची शान. जय भीम वाले आम्ही दिवाने निळी आमुची शान. दिल्लीवरी फडकून दावू आम्ही निळ निशान. रक्तामध्ये भीमराव आमुच्या, रक्तामध्ये भीमराव आमुच्या, निळा आमुचा बाणा. भीमरायाची ही सेना सारी. भीमसेना भीमसेना भीमसेना. रसिको, कार्यक्रमाच्या पुढच्या वळणावर मी विचारपीठावर बोलवू इच्छितो महाराष्ट्राचे लाडके गायक आदर्शजी शिंदे यांना.
जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लाडके गायक आदर्शजी शिंदे यांचं. हॅलो. सगळ्यात आधी सगळ्यांना मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा निळा या गडाख जय भीम. वा वा, अंधारात अशा मस्त मोबाईल्सचे लाईट्स सुरू आहेत, खूप छान दिसते. त्यामुळे कसा सगळे धमाल. चला जास्त वेळ न घेता सगळ्यात आधी एक जयंती गीत आपल्यासमोर मी सादर करेन आणि तुमच्या काही फरमाईशी असतील त्या मला कळवत राहा, त्या नक्कीच पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. अरे फेटे निळे, झेंडे निळे, फेटे निळे, बघा निळा बाण, जय घोष आज चालला. झेंडे निळे, फेटे निळे, बघा निळा बाण, जय घोष आज चालला. देश हा सजला, मनात रुजला जयंतीचा सोहळा, अंधार सरला, आनंद भरला, जो तो बघा झाला निळा. निळा 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 निळा, जो तो बघा झाला निळा. निळा 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 निळा, जो तो बघा झाला निळा. निळा 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 निळा, जो तो बघा झाला निळा. निळा 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 निळा, जो तो बघा झाला निळा. दारी तोरण नवे, प्रकाशाचे दिवे. दारी तोरण नवे, प्रकाशाचे दिवे, पाखरांचे थवे, गाती गौगवे. अरे जर कुणाला नाही त्याची सूट बूट काय, जिथे रोविलाय पाय तिथे क्रांती जगाय. भीम तो महान, अरे आमचा जीव प्राण, उंच विनिमान, अरे ही तो आमची शान. देश हा सजला, मनात रुजला जयंतीचा सोहळा, अंधार सरला, आनंद भरला, जो तो बघा झाला निळा. निळा 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 निळा, जो तो बघा झाला निळा. निळा 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 निळा, जो तो बघा झाला निळा. निळा 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 निळा, जो तो
निळा 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 जो तो बघा झाला निळा. सारे नवल हे घडे चांदण्याचे सडे, सारे नवल हे गडे चांदण्याचे सडे, भीमध्यास हा जडे शाहीर कडकडे, प्रबोधनाची फुले नवा विचार मिळे, आदर्श हा जुळे तिथे भीम हा कळे, विसरून देवा भान सारे थोराडी सान, जल्लोषाचा तुफान जयंतीचा गुणगान, देश सजला मनात रुजला जयंतीचा सोहळा, अंधार सरला आनंद भरला जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा झाला निळा. दुसरं गाणं ऐकूया. मी गेल्या वर्षीसाठी जयंतीसाठी एक स्पेशल गाणं केलं होतं. त्या वर्षाचा ते खूप सुपरहिट गाणं होतं आणि सगळ्यांच्या खूप मनात घर केलेलं गाणं ऐकूया आपण. ट्रॅक थोडंसं सगळ्यांच्या टाळ्या पाहिजेत मला रिदम बरोबर कंटिन्युअस आहे. चंद्र सूर्य बारे आणि ताऱ्यांचा साज, हॅपी हॅपी मूड आहे साऱ्यांचा. चंद्र सूर्य बारे आणि ताऱ्यांचा साज, हॅपी हॅपी मूड आहे साऱ्यांचा. धरती रंगली दुनिया दंगली, धरती रंगली सारी दुनिया दंगली. दिसे रुबाबात माझा भीमराय, जगात झाली हाय फाय भीम जयंती 125. 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 चौदा एप्रिल हा दिवस ज्ञानाचा, विश्वरोवते श्री तुरामानाचा. 14 एप्रिल हा दिवस ज्ञानाचा, विश्वरोवते श्री तुरामानाचा. किती आले निघेले झाले महारथी, फक्त जगात गाजते भीम जयंती. किती आले निघेले झाले महारथी, फक्त जगात गाजते भीम जयंती. दिसे चकाचक आज टकाटक, दिसे चकाचक अरे आज टकाटक. निळ्या गुलाबात माझा भीमराय, जगात झाली हाय फाय भीम जयंती 125. जगात झाली हाय फाय भीम जयंती 125. जगात झाली हाय फाय भीम जयंती 125. जगात झाली हाय फाय भीम जयंती 125.
जयंतीनं उद्याची होदावली हिमसागरात पृथ्वी सारी समावली ईशा जयंतीनं उद्याची होदावली हिमसागरात पृथ्वी सारी समावली आज अवतरली भूमीवर ही निळाई अशी विश्वव्यापी आहे भीमकमाई आज अवतरली भूमीवर ही निळाई अशी विश्वव्यापी आहे भीमकमाई ठाण हरपुनी आज नाचूया निळ्या झेंड्या खाली सारे एक होऊया करोडो दिलात माझा भीमराय जगात झाली हाय फाय भीम जयंती 125 जगात झाली हाय फाय भीम जयंती 125 जगात झाली हाय फाय भीम जयंती 125 हो जगात झाली हाय फाय भीम जयंती 125 रसिको जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राचे लाडके गायक आदर्शजी शिंदे यांच्यासाठी. नक्की गाईन भीमा गोरेगाव पण गाईन नक्की गाईन. कोणीही केली नाही तशी क्रांती करून दाबली कोणीही केली नाही तशी क्रांती करून दाबली जातीवाद्याला देऊन टक्कर 14 रोंझळ भरून दाबली निसर्ग नियमाप्रमाणे तर पाणी आग विझवते पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली निर्भीड बाणा तोफखाना One, two, three, go!
खाना निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला 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 पाषाणाला पाझर फोडणारा माझा भीम होता वैराला ज्ञान बलाने झोडणारा माझा भीम होता काय वर्णू माती त्या युगंधराची अरे मनुला मातीत गाडणारा माझा भीम होता निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला 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 महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव धडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव धडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव धडाडला निर्भीड बाणा तोफ खाना निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला 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 महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव धडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव धडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव धडाडला सरकारी न संघर्ष मानव मुक्तीसाठी जित करी न काढीन नीती ही कर्मठ खोटी सरकारी न संघर्ष मानव मुक्तीसाठी जित करी न काढीन नीती ही कर्मठ खोटी असं म्हणताच उठली खालाच्या माती असं म्हणताच उठली खालाच्या माती सुळत पडाडला म्हणता जोडती खडाच्या माती सुळतो फडाडला असं म्हणता जोडती खडाच्या माती सुळतो फडाडला असं म्हणताच उठली खालाच्या माती सुळतो पडाडला असं म्हणताच उठती खालांच्या माती सुळतो फडाडला असं म्हणता जोडती खडाच्या माती सुळतो फडाडला असं म्हणता जोडती खडाच्या माती सुळतो फडाडला असं म्हणताच उठती खालांच्या माती सुळतो फडाडला सुळतो फडाडला 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 निर्जा 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 गाजा निर्जा निनिजा 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 गाजा निनिजा 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 गाजा निनिजा 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 गाजा असं म्हणताच उठती
मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला माझा आवडता अंतर आहे घाम फोडीला काळ्या रामाच्या भाषणा घाम फोडीला काळ्या रामाच्या भाषणा नाही मरणार हिंदू येवल्याची घोषणा घाम फोडीला काळ्या रामाच्या भाषणा नाही मरणार हिंदू येवल्याची घोषणा चातुर्वर्णी मनुची धरणी चातुर्वर्णी मनुची धरणी डोलार कडाडला 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 सारे नि सारे गरे नि दरा दरा चातुर्वर्णी मनुची धरणी डोलार कडाडला 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 महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव 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 कडाडला सा 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 रे 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 गा 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 रे रे नि सा 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 रे 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 गा 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 रे रे नि सा 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 रे 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 गा 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 रे रे नि सा 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 रे 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 गा 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 रे रे नि सा बहिष्कृतांचा भारत बहिष्कृतांची धरणी गेली
तथागताच्या चरणी बहिष्कृतांचा भारत बहिष्कृतांची धरणी केली प्रबुद्धतील राज तथागताच्या चरणी देता भीमदन का रूढीचा मन का देता भीमदन का रूढीचा मन का मोडताच तडाडला आता भीमदंडका रूढीचा मणका मोडताच धडाडला आता भीमदंडका रूढीचा मणका मोडताच धडाडला देता भीमदन का रूढीचा मन का मोडताच तडाडला आवाज पाहिजे मला आता बदलापूरचा. देता भीमदन का रूढीचा मन का मोडताच तडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला 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 महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला. रसिको जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदर्श शिंदे आणि त्यांच्या टीमसाठी. आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची सन्मान्य उपस्थिती लाभलेली आहे ते अर्थात नवी मुंबईचे कार्यसम्राट महापौर सन्माननीय सुधाकरजी सोनवणे साहेब यांचा सन्मान करतील प्रवीण भाऊ राऊत. सर्वांना विनंती कृपया शांततेचं सहकार्य करा. 31 डिसेंबर 31 ला कोणी कोणी कुळगाव बदलापूर नगर परिषद शिवसेना गटनेते तथा नगरसेवक श्रीदय दत्तात्रय पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार. आरपीआय अध्यक्ष मुंबई कासार साहेब हे देखील येथे उपस्थित आहेत. सिद्धार्थ कासार साहेब त्यांचं देखील येथे हार्दिक स्वागत आणि आभार. 31 डिसेंबरला कोणी कोणी 31 सेलिब्रेट केलं खरं सांगा. कोणी कोणी सेलिब्रेट केलं. या 31 डिसेंबरचा आणखीन एक इतिहास आहे तो तुम्हाला माहिती आहे का. नाही माहित तो इतिहास जाणून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे भारताचा इतिहास ही क्रांतीची आणि प्रतिक्रांतीची मालिका आहे. अहो मग काय आहे आमचा इतिहास. काय आहे आमचा इतिहास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे जो अपना इतिहास भूल जाता है उसे इतिहास भुला देता है. जो अपना इतिहास भूल जाता है उसे इतिहास भुला देता है और जो इतिहास से कुछ सबक नहीं सीखता उसे इतिहास सबक सिखाता है. तर हाच इतिहास होता तो अर्थात 31 डिसेंबर 1817 रोजी झालेल्या 500 शूर महार वीरांविरुद्ध 25,000 पेशव्यांचा सैनिक एक एक महार शूर सैनिक जवळपास 40 ते 50 पेशव्यांबरोबर लढत होता. त्याला त्यांनी त्या पेशव्याला कापून काढला. त्याला मागे लोटला. 1 जानेवारी 1818 रोजी 1 जानेवारी 1818 रोजी पेशवा माघार घेतली त्या पेशव्याने आणि या महारशूर सैनिकांचा विजय झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव
येथे जात तेथे या शूर महार सैनिकांच्या नावाने जो स्तंभ उभारला आहे त्याला प्रणाम करत आणि त्यापासून प्रेरणा घेत त्याच भीमा कोरेगावचा इतिहास आपणासमोर सादर करतायत महाराष्ट्राचे लाडके गायक आदर्शजी शिंदे। ज्या गाण्याची आल्यापासून फरमाईश आहे ते गाणं आपल्या समोर आता सादर करतो। कडे मनाची असला शूर तुम्ही उच्च जात ही आमची श्वाना परी होत नाही बरोबरी तुमची अशी कर्मठ त्या अशी कर्मठ त्या अशी कर्मठ त्या कावळ्यानी बघा केली कावठाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा अभिमानी ही जात स्फूर्ती दे आमच्या रक्तात नात धडकले संग्रात लढण्यात शिदनात 1818 साली दिला पेशव्यादात मानवंदनेला 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 योद्धाच्या येत माझे भीमराव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव
एकदा मित्रांनो कवी दिलराज पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांनी इतकी सुपरहिट गाणी मला दिली आहेत. याआधी गायलेलं ही निर्भीड बाणा, भीमराव कडाडला आणि भीमा कोरेगाव. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. काय हवं नक्की काही आम्ही भीमाची पोर आहे, आमचा नादच करायचा नाही. इथे अर्पित यादव हा मुलगा हरवलेला आहे. कोणाचा असेल तर त्याने कृपया कार्यकर्त्यांशी संपर्क साधा. भेटले त्यांचे पालक भेटले. आणि सर्व कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती की कृपया कोणीही स्टेजवर येऊ नका. आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात माता रमाईनं पाऊल ठेवलं आणि त्यांचा संसार अगदी सोन्यानं नटवला, सोन्यानं मढवला. अहो कित्येक हाल अपेष्टा सोसल्या त्या माऊलीनं. बाबासाहेब बॅरिस्टर व्हावे, परदेशी शिक्षणासाठी जावे म्हणून त्या माऊलीनं लोकांच्या घरची धुणी भांडी केली, मोळ्या विकल्या आणि त्यातून जे काही पैसे मिळाले त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षणासाठी गेले. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून बॅरिस्टर होऊन भारतात परतले तेव्हा त्यावेळच्या सरकारनं बाबासाहेबांचा फार मोठा सत्कार समारंभ करायचं ठरवलं. बाबासाहेब ही आनंदाची वार्ता घेऊन, ही आनंदाची बातमी घेऊन माता रमाईकडे आले. बाबासाहेब माता रमाईंना रामू या नावानं हाक मारत असे. बाबासाहेब माता रमाई जवळ गेले. माता रमाईंना म्हणाले, रामू आज जो मी काही बॅरिस्टर झालो तो केवळ तुझ्यामुळे. आज मी जो काही बॅरिस्टर झालोय तो केवळ तुझ्यामुळे. भारत सरकारने माझा फार मोठा सत्कार समारंभ करायचं ठरवलंय आणि त्या सत्कार समारंभाला तुला यावंच लागेल. त्या सत्कार समारंभाला तुला यावंच लागेल. बाबासाहेबांच्या तोंडून हे शब्द ऐकताच माता रमाईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. माता रमाई घराच्या एका कोपऱ्यात जाऊन ओक्साबोक्शी रडू लागली. कारण त्या सत्कार समारंभाला जाण्यासाठी माता रमाईकडं एक सुंदरशी साडी किंवा सुंदरसं लुगडं देखील नव्हतं. अहो तिच्या अंगावर जे लुगडं होतं त्या लुगड्याला भलं मोठं भोग पडलं होतं. ते भलं मोठं भोग तिच्या लुगड्याला नव्हे तर आमच्या समाजाच्या नशिबाला पडलेलं भोग तिच्या लुगड्यावर पडलं होतं. माता रमाई हुंके देत रडत होत्या. इतक्यात त्यांना आठवलं की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी एका सत्कार समारंभाच्या वेळी बाबासाहेबांना एक जरीचा फेटा भेट म्हणून दिला होता. माता रमाई तडक त्या जरीच्या फेट्याजवळ गेल्या, अंगावरचं लुगडं सोडलं आणि तो जरीचा फेटा इतक्या सुंदररित्या नेसला, इतक्या सुंदररित्या नेसला की जणू काही त्या माऊलीनं सुंदरशी साडी नेसली असावी. तो जरीचा फेटा नेसून माता रमाई त्या कार्यक्रमाला पोहोचल्या. माता रमाई शेवटच्या रांगेत शेवटच्या खुर्चीत बसल्या होत्या. कारण कुणाचं जर लक्ष माता रमाईवर पडलं असतं तर बाबासाहेबांना लोक हसली असती. बाबासाहेबांवर कोणी हसू नये म्हणून ती माऊली त्या कार्यक्रमात एका कोपऱ्यात बसली होती. त्यावेळी सत्कार समारंभाला सुरुवात झाली. विचारपीठावर बाबासाहेबांनी भाषण करायला सुरुवात केली आणि भाषण करता करता बाबासाहेब देखील ओक्साबोक्शी रडू लागले. तिथल्या लोकांना वाटलं की बाबासाहेब आपल्या समाज बांधवांसाठी अश्रू ढाळतायत, आमच्यासाठी ते रडतायत. बाबासाहेबांचं त्यांच्या समाज बांधवांवर प्रेम जरूर होतं पण त्यावेळी त्या माता रमाईला जरीच्या फेट्यात बघून बाबासाहेबांना रडू कोसळलं होतं. बाबासाहेबांनी कसं बसं स्वतःला सावरलं, भाषणाला सुरुवात केली आणि म्हणाले, माझ्या समाज बांधवांनो, मी आजवर तुम्हाला इतकं काही देत आलोय, इतकं काही देत आलोय, पण माझ्या रामूला एक सुंदरशी साडी किंवा लुगडं घेऊन देऊ शकलो नाही. ही मला एक खंत वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना एकूण 5 अपत्य झाली. त्यातील मोठा मुलगा यशवंत हाच जगला. बाकीची मुलं तहान भुकेनं काळानं त्यांच्यापासून हिरावून नेली. पण माता रमाईनं याची वाच्यता कधीही बाबासाहेबांसमोर केली नाही. कारण बाबासाहेबांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलं होतं. त्या समाजसेवेच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यत्यय येऊ नये म्हणून ती माऊली बाबासाहेबांना काहीच बोलली नाही. मला आज येथे जमलेल्या माता भगिनींना विचारायचंय की माता रमाई सारखं कोणी बलिदान करू शकेल का? नाही ना.
मग जरा माता रमाईसाठी जोरदार हक्काच्या टाळ्या झाल्याच पाहिजेत. माता रमाई होत्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले. हो, त्या काळी अनेक बॅरिस्टर होते. आता तर बॅरिस्टरांच्या खचच्या खच आपल्याला नाक्या नाक्यावर पाहायला मिळतो. म्हणून ते इथंच मला असं वाटतं कि पीपल के पेड़ के नीचे बैठो तो कोई बुद्ध भगवान नहीं हो सकता. हाथ में लिए झाड़ू कोई गांव गली झाड़े तो कोई संत गाडगे बाबा नहीं हो सकता. दिन दलितों को पिलाए पानी तो कोई महात्मा ज्योतिबा फुले नहीं हो सकता. हाथ में लिए झाड़ू कोई गांव गली झाड़े तो कोई संत गाडगे बाबा नहीं हो सकता. हाथ में लिए नंगी तलवार कोई दुश्मनों को मार गिराए तो छत्रपति शिवाजी महाराज नहीं हो सकता. और बैरिस्टर की पदवी भले कर ले कोई हासिल, लेकिन डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जैसा कोई बैरिस्टर नहीं हो सकता. कोई बैरिस्टर नहीं हो सकता. त्याच बाबासाहेबांच्या नावाचं कुंकू, ज्या कुंकवाला कधीही मरण नाही, जे कुंकू संपूर्ण विश्वभर पसरले आहे, तेच बाबासाहेबांच्या नावाचं कुंकू माता रमाईनं आपल्या भाळी आपल्या कपाळी लावलं होतं. आणि तेच गीत आपणासमोर सादर करण्यासाठी येत आहेत. आरोहीजी, जरा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. जरा एक वार बाबासाहेबांच्या बदलापूरचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष वामनभाऊ मात्रे हे ते आलेले आहेत. जरा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशावर एक महत्वाचा उपकार केलं, ते अर्थात या भारताची सुंदर अशी राज्यघटना लिहून, सुंदर असं संविधान लिहून, ज्यामुळे आम्हाला लोकशाहीचा मान मिळाला, ज्यामुळे आमच्या भारत देशाचं नाव साऱ्या जगात चर्चिलं गेलं, जे दान बाबासाहेबांनी या देशाला दिलं आणि तेच संविधान या जगातील सर्वश्रेष्ठ संविधान झालं. इथे म्हणावंसं वाटतं की मोठा साहेब झालास जगात मिळवलास तू मान, मोठा साहेब झालास जगात मिळवलास तू मान. आले जरी तुझ्याकडे बंगला गाडी आणि ज्ञान, पण एका गोष्टीचं तुला असू दे भान, पण एका गोष्टीचं तुला असू दे भान, तुझ्या लाल दिव्याच्या गाडीला माझ्या बाबासाहेबांचं हे वरदान, माझ्या बाबासाहेबांचं हे वरदान. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. मॉनिटर मध्ये थोडासा व्हॉइस वाढव माझा आणि कीबोर्ड थोडं. तू कुळाचा भिकारी आता आली भलदारी, या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी. तू कुळाचा भिकारी आता आली भलदारी, या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी. 17 उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला, 17 उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला. आहे कोणाचं योगदान सांगा, कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. पंचपक्वान्न खाणाऱ्या कधी कोंडात जय भीम, शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम. पंचपक्वान्न खाणाऱ्या कधी कोंडात जय भीम, शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम. तुला मुभाचं नव्हती र मोठं मंदिर चावडीला, तुला मुभाचं नव्हती र मोठं मंदिर चावडीला. आहे कोणाचं योगदान सांगा, कोणाचं योगदान
लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान सांगा कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे 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 कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडी